पावसाळ्यात नागरिकांमध्ये अनेक आजार होतात। ही बाब लक्षात घेऊन शिवसेना परिवार ठाणे शिवसेना शाखा आंबेवाडी येथे ओम शांती हेल्थ कॅम्प आणि जय गुरुदेव आयुर्वेद मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील आंबेवाडी शाखेमध्ये सर्व नागरिकांसाठी एका भव्य आरोग्य शिबिराचं आणि सुवर्ण प्राशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी नगरसेवक आणि कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक एकनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ नगरसेविका एकता भोईर, नगरसेविका यज्ञा भोईर, युवा सेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या पुढाकाराने एक भव्य अशा आरोग्य शिबिराचं आणि अन्नप्राशन कार्यक्रमाचं आणि सुवर्ण प्राशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये जपानी तंत्रज्ञान, संगणक आणि यंत्रांचा वापर करून संपूर्ण शारीरिक तपासणीचा समावेश होता। ही तपासणी ज्यासाठी परदेशात साधारणपणे लाखो रुपये खर्च येतो ती येथे विनामूल्य देण्यात आली। इतर आजारांचीही मोफत तपासणी करण्यात आली आणि औषधही परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत। लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं, ज्याची सुरुवात नगरसेविका यज्ञा भोईर यांनी आपल्या मुलांसोबत केली। त्यांनी सांगितलं की हा संस्कार खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाने तो केला पाहिजे। लोकांचा यावर विश्वास बसावा यासाठी त्यांनी स्वतःच्या मुलासोबत याची सुरुवात केली। सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत असून शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। माजी नगरसेवक विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांनी सर्व नागरिक आणि सर्व डॉक्टरांचे आभार मानले। या कार्यक्रमाप्रसंगी शाखा प्रमुख पंढरीनाथ साळुंखे, माजी सभापती दशरथ यादव, उपविभाग प्रमुख शहाजी मोहिते, दत्तात्रय कुलकर्णी, शिवाजी काचकुंडे, रामकृपाल त्रिपाठी, शाखा प्रमुख शिवाजी लाड यांच्यासह अनेक अधिकारी, कामगार उपस्थित होते। यावेळी नगरसेविका यज्ञा भोईर यांनी व माजी नगरसेवक आणि कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक एकनाथ भोईर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांनी दिलेली शिकवण आणि 80% समाजकारण 20% राजकारण हा दिलेला मूलमंत्र आज महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून चाललेलं काम, आरोग्य सेवा आणि त्याच धर्तीवर आज आपण शिवसेना शाखा आंबेवाडी प्रभाग क्रमांक 15 या ठिकाणी एक आरोग्य कॅम्प आयोजित केलेला आहे। त्या ठिकाणी जापनीज टेक्नॉलॉजीची कॉम्प्युटर मशीन आहे। संपूर्ण बॉडी चेकअप करून 151 पानाचा जो रिपोर्ट आहे आपल्या मोबाईलमध्ये ती देते। कारण सर्वसामान्य माणसाला पूर्ण बॉडी चेकअप करणं परवडत नाही। सर्वसामान्य माणसाच्या व्याधी त्यांना कळत नाही आणि त्यामुळे माझा हा विभाग स्लम विभाग आहे, सर्वसामान्यांचा विभाग आहे आणि त्यासाठी पुण्यावरनं डॉक्टर्स आलेले आहेत। आयुर्वेदिक कॅम्पसुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या माध्यमातून आयुर्वेदाचा सुद्धा आपण पाहतोय। या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबसुद्धा आयुर्वेदाला जास्त महत्त्व देतात आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबसुद्धा आयुर्वेदाला जेवढं महत्त्व देतात। कारण आयुर्वेद हा जुना ऋषीमुनींच्या काळामध्ये त्यावेळेला डॉक्टर्स ॲलोपॅथिक नव्हते, परंतु आयुर्वेदा होता आणि त्यामुळे लोकांचं जीवन हा सुखमय होतं। कारण आयुर्वेदाच्या माध्यमातून दिलेला मंत्र हा सुखदायक असतो। त्याचबरोबर लहान मुलांना सुवर्ण भस्म आणि सुवर्ण विचार प्राशन जे काय त्यांना दिलेले हे आहेत, बोध आहेत, ते लहान मुलांच्या जीवनावर सुद्धा चांगला परिणाम हो, त्यांचा जीवन सक्षम हो, आईवडिलांची सेवा, देशाची सेवा त्यांच्या हस्ते घडो, अशा प्रकारचे विचार या कॅम्पच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये देण्याचा प्रयत्न मी शिवसेना शाखा जय भवानीनगर, आंबेवाडी, इंदिरानगर, सावरकरनगर, साठेनगर, हनुमाननगर या परिसरात, अंबिकानगर, त्याचबरोबर नेहरूनगर या परिसरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने लोकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। शिवसेना ही नेहमी रस्त्यावर काम करणारी सेना आहे।
बाळासाहेबांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे या वर्षाच्या वर्धापन दिवशीसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी, शिवसेनेचे आज जे मुख्य नेते आहेत, त्यांनीसुद्धा एक मूलमंत्र दिलेला आहे का शिवसैनिक हा घरात नाही तर लोकांच्या दारात सोपतो. आज आपण इकडे शिवसेना शाखा परिवारातर्फे जो काही हा आरोग्य शिबिर आणि एक जॅपनीज मशिनींद्वारे पूर्ण बॉडी चेकअप केलं जात आहे. आणि हे आता आपण म्हणू शकतो की पावसाळ्यापूर्वी किंवा आपल्या जे काही नागरिकांना या गोष्टी सुविधा पैशाअभावी वापरता येत नाही त्यांच्याकरता आज आपण हे इथे शिबिर लावलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने जे काही लहान मुलांना 3 महिन्याच्या बाळापासून ते 16 वर्षीय मुलापर्यंत जे काही संस्कार असतात सुवर्णप्राशन नावाचे तेही इथे देण्यात येत आहेत. आणि ह्या सगळ्या सुविधा आज आपण शिवसेना परिवारातर्फे मोफत या नागरिकांसाठी इथे ठेवलेल्या आहेत. आणि हे काही ज्या मोठ्या जे काय वयोवृद्ध आहेत किंवा जे ॲडल्ट नागरिक आहेत ते सगळ्यांकरता ह्या ज्या सुविधा आपण इथे आरोग्य चेकअप ठेवलेलं आहे हे एका जॅपनीज मशिनीद्वारे केलं जाणार आहे. आणि एका जॅपनीज मशिनीद्वारे पूर्ण बॉडी चेकअप होणार आहे. आणि याच्याने त्यांचा एक 150 पानांचा रिपोर्ट जनरेट होणार आहे. आणि तो इथे आपल्याकडे आपण सगळ्या नागरिकांसाठी मोफतरित्या उपलब्ध केलेला आहे. आणि अशाच रीतीने आपण आपल्या नागरिकांसाठी आणि जे काही लहान बालक आहेत यांच्यासाठी सदैव विचार करत असतो. आणि हेच आपल्या शिवसेना पक्षाचे आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य आनंद दिघे साहेब, आपले जे काही पक्ष नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी आपल्याला सदैव शिकवण दिलेली आहे ती शिकवण पुढे नेता आपण नागरिकांसाठी असे सदैव उभे राहतोय. आणि आज आपण त्यासाठीच हा कार्यक्रम राबवतात.